गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. पाणी देऊ नका असा दबाव आणि इकडे पाणी शुद्ध पाहिजे असा दबाव, आणि त्यामुळे माझ्या तोंडून अनावधानं काही शब्द गेलेले होते. वास्तविक ते माझ्यासारख्या माणसाच्या तोंडातून ते जाणं योग्य नव्हतं, आणि त्याच वेळा मी तुमची सर्वांची माफी मागितलेली होती. मी आज तुम्हाला वचन देतो की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हा एक विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला व्यक्त करतो. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाबाबत माझ्याकडून अपशब्द निघून गेले होते, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागितली. आता पालकमंत्री म्हणून मी इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचं वचन देत आहे, असा शब्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिला. येथील खंडेलवाल भवन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट पक्षप्रवेश, पदनियुक्ती, पत्र वाटप व कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर होते. यावेळी विविध नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीच्या विकासासाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर 100 कोटीचा निधी देण्याची ग्वाही देतो. तसेच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला विजयी करूया, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आम्ही सेवक असून सर्वसामान्यांची सेवा करून पक्ष वाढवायचा आहे. त्यासाठी इचलकरंजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्या मागे आम्ही हिमालयासारखे राहू, अशी ग्वाही यावेळी मुश्रीफ यांनी दिली. पालकमंत्री यांनी समाजातील विविध गरजू घटकांना शासनाच्या विविध योजनांतून दिलेल्या मदतीचा आढावा घेतला. इचलकरंजीत पक्षाच्या बांधणीबाबत समाधान व्यक्त करत लवकरच सुरू करण्यात येणारे पक्ष कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं व्हावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी बाबासाहेब असुर्लेकर पाटील यांनी इचलकरंजीतील राष्ट्रवादी पक्षातील यापूर्वीच्या गटबाजीचा उल्लेख करत यापुढे गटबाजी होऊ न देता बूथ समित्यांचे काम सुरू करावं व घड्याळ चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, असं आवाहन केलं. जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी इचलकरंजीत पक्षाची ताकदीने बांधणी करीत असल्याचं सांगत आतापर्यंत मुश्रीफ यांनी 17.5 कोटी रुपये इचलकरंजीसाठी दिले आहेत. त्यातून विविध विकास कामे सुरू होणार आहेत. तर पालकमंत्री म्हणून इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्याची आपली जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं. स्वागत तौफिक मुजावर यांनी तर प्रास्ताविक श्रीकांत कांबळे यांनी केलं. यावेळी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केलं. व्यासपीठावर अमित गाताडे, धोंडीलाल शिरगावे, सुभाष मालपाणी, संतोष धुमाळ, यासिन मुजावर, अशोक पाटील, बाळासाहेब देशमुख, निहाल कलावंत, माधुरी चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पाणी देऊ नका असा दबाव आणि इकडे पाणी शुद्ध पाहिजे असा दबाव, आणि त्यामुळे माझ्या तोंडून अनावधानं काही शब्द गेलेले होते. वास्तविक ते माझ्यासारख्या माणसाच्या तोंडातून ते जाणं योग्य नव्हतं, आणि त्याच वेळा मी तुमची सर्वांची माफी मागितलेली होती. मी आज तुम्हाला वचन देतो की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हा एक विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला व्यक्त करतो. बंधुभगिनींनो, या पुढच्या काळात इचलकरंजी शहरामध्ये आपण आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त या इचलकरंजी शहराचा विकास. आता जी संधी आम्हाला मिळाली, तिन्ही पक्षांना आपण वाटून निधी दिला, आणि जो काहीतरी 27-30 कोटी हा विठ्ठलराव चोपडेंना आला. मला वाटते राहिलेल्या 3 महिन्यामध्ये आता आचारसंहिता उठल्यानंतर त्यांना 100 कोटी देण्यासाठी मी प्रयत्न करेन, आणि या 100 कोटीमधून चांगलं काम या विकासाचं करावं, अशी अपेक्षा मी या निमित्ताने त्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याच्याकडून मी व्यक्त करतो. बंधूंनो, आता